तर विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. सेंट्रल रेल्वे मिनिस्ट्रीमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. टेक्निशियन या पदाकरता ही भरती निघालेली आहे. या भरतीविषयी अधिक जानकारी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत की कशा पद्धतीच्या एकूण जागा आहेत आणि एकूण टोटल वॅकन्सी किती आहे. त्याच्यामध्ये बघा, टेक्निशियन ग्रेड 1 सिंगलच्या एकूण 183 जागा आहेत. म्हणजे सगळ्या मिळून जर काउंट करायचं झालं त्याचे, आणि याच्यामध्ये 7वें वेतन आयोगानुसार त्या जागा असणार आहे. त्याच्यामध्ये ग्रेड 3 कॅरेज अँड वॅगन, डिझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनियर, फिटर, वेल्डर, त्यानंतर डिझेल मेकॅनिकल वर्कशॉप, त्यानंतर मेकॅनिकल मिल रायटर, पेंटर, ट्रिमर, वेल्डर, अशा विविध पद्धतीच्या या जागा आहेत. यासाठी अधिक डिटेल माहिती आहे. याच्यामध्ये जी ॲडव्हर्टाईज आहे ती आपल्याला आलेली आहे, ती 21 तारखेला आलेली आहे. आणि यानुसार ॲप्लिकेशन जे आहे ते 28 तारखेपासून ओपन होणार आहेत या महिन्यातल्या. आणि ॲप्लिकेशन भरायची शेवटची तारीख जी आहे ती 28 जुलै ही असणार आहे. या दरम्यान तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता. ॲप्लिकेशन फी भरायची तारीख 30 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. आणि याच्यामध्ये तुमची परीक्षा जी आहे ती परीक्षा कधी होणार आहे बघा, शॉर्टलिस्ट होणार प्रॉपर त्याचं हे 15 ऑगस्टपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या डिटेल्स कव्हर होतील. ह्याच्यामध्ये बघा, टेक्निशियन ग्रेड 1 सिंगल लेवल 5चं पेमेंट, त्याला इनिशियल पेमेंट जे आहे ते 29,200 रुपये इतकं असणार. एकूण 183 जागा असणार आहेत. याकरता वयोमर्यादा जी आहे ते 18 ते 33 वर्ष अशी असणार आहे. आणि यासाठी मेडिकल स्टँडर्ड B1चा असणार आहे. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3च्या जागा आहेत. लेवल 2चं पेमेंट त्यांना मिळणार आहे. 19,900 रुपये इतकं पेमेंट त्यांना मिळणार आहे. आणि याच्यामध्ये 18 ते 30 वर्ष वयोगट त्यांची मान्यता असली पाहिजे. याच्यामध्ये 6,055 जागा, एकूण मिळून 6,238 जागांकरिता ही भरती निघालेली आहे. आता या भरतीसाठी एकूण पात्रता कशी आहे, मेडिकल फिटनेस त्याच्याबद्दल काय आहे, ही संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक रिजन वाईज हे जागांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं आहे, या सगळ्यांसाठी लागणारी जी पात्रता आहे ती पात्रता कशा पद्धतीची आहे, याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन कशा प्रकारचं तुम्हाला मिळणार आहे, त्यानंतर तुमची वयोमर्यादा किती असली पाहिजे, तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यामध्ये कशी असली पाहिजे, एक्झाम आणि एक्झामची फी याच्यामध्ये किती आहे. जी फी आहे एक्झामिनेशनची त्याच्यामध्ये बघायला गेलं तर 400 रुपये ही ओपनसाठी आहे आणि 250 रुपये ही SC/ST करता फी असणार आहे. सो याच्यामध्ये डिटेल्स त्याच्यामध्ये प्रॉपरली प्रोव्हाइड केले आहेत, तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये बघून घ्या. त्यानंतर ही जी एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशनमध्ये विविध प्रवर्गातील लोकांसाठी विविध सवलती देखील देण्यात आलेल्या आहेत, जसं अपंगांसाठी असेल किंवा इतर लोकांसाठी असेल. तर याच्यामध्ये तुम्ही बघायला तर 100 मार्कांसाठी 100 प्रश्न विचारले जातील. आणि या 100 प्रश्नांमध्ये वेगवेगळं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तुमच्या बेसिक स्किलवरची असणार आहे, ती इंजिनिअरिंग आणि सायन्सविषयी काही क्वेश्चन असणार आहेत, कॉम्प्युटरविषयी, इंटेलिजंट रिजनिंगविषयी काही प्रश्न असणार आहेत. आणि प्रत्येक 1/3 क्वेश्चन्स मागं ते आन्सर चुकीचे असं मानले जातील. नॉर्मलायझेशन पद्धती, CBT पद्धतीने, मल्टिपल शिफ्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. आणि यामध्ये तुम्ही जर पासआउट झालं प्रॉपर तर तुम्हाला मेन्समध्ये क्वालिफाय करण्यात येईल. आणि मेन्स पण 100 मार्काची असणार आहे. 100 प्रश्न असतील त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचं प्रॉपर त्याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्कीच कळवा. तसेच रोजगार कट्टा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.